BN महान्यूज। सप्तशृंगी पदयात्रेत भीषण अपघात, भरधाव स्कॉर्पिओने भाविकांना उडवले, एक ठार एक गंभीर। शिरपूर प्रतिनिधी। सप्तशृंगी गडावर पदयात्रेसाठी निघालेल्या भाविकांवर भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने धडक दिल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली असून या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे। ही दुर्घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील दहिवद शिवारात पाटील ढाब्यासमोर घडली। घटना कशी घडली? मिळालेल्या माहितीनुसार सुळे गावातील भाविक दरवर्षीप्रमाणे सप्तशृंगी गडावर पदयात्रेसाठी पायी निघाले होते। पहाटेच्या सुमारास ते दहिवद परिसरातून जात असताना अचानक काळ्या रंगाच्या भरधाव स्कॉर्पिओने नियंत्रण सुटून पदयात्रेकरूंवर जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत सखुबाई बाबूलाल भिल राहणार सुळे यांचा जागीच मृत्यू झाला तर मनीषा काळूसिंग पावरा ही अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक। अपघाताची माहिती मिळताच सुळे गावातील ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले। संतप्त जमावाने अपघातग्रस्त वाहन चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी करत दहिवद पोलीस चौकीजवळ गर्दी केली। काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांचा हस्तक्षेप। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली। जखमींची विचारपूस। घटनेनंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक आमदार काशीराम पावरा यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि आवश्यक मदतीचे आश्वासन दिले। भीतीचे वातावरण। या दुर्दैवी घटनेमुळे सुळे व परिसरात शोककळा पसरली असून सप्तशृंगी पदयात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महत्त्वाचे, पदयात्रा मार्गांवर वाहतूक नियंत्रण, वेग मर्यादा आणि सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। BN महान्यूजसाठी सचिन सोनवणे, सटाणा। मी